नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. आज आपण आषाढी वारी 2026 उपवास कसा करावा, उपवासाला काय पदार्थ खावे आणि आषाढी एकादशीची तिथी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आषाढी एकादशी 2026 संपूर्ण माहिती. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी किंवा महाएकादशी असे म्हणतात. या दिवसापासून भगवान श्रीविष्णू योगनिद्रेत जातात आणि चतुर्मास सुरू होतो. महाराष्ट्रात पंढरपूरची आषाढी वारी याच दिवशी संपन्न होते. आषाढी एकादशी 2026 तिथी. तारीख शनिवारी 25 जुलै 2026. एकादशीच्या तिथीचा आरंभ 24 जुलै 2026 शुक्रवारी रात्री 8:46 एकादशी तिथी समाप्त 25 जुलै 2026 शनिवारी रात्री 10:38 पारणं उपवास सोडण्याची वेळ 26 जुलै 2026 रविवारी द्वादशीला सूर्योदयानंतर समाप्त झाल्यानंतर करावी. आषाढी एकादशीचा उपवास कसा करावा? एक दिवस आधी सात्विक आहार घ्यावा. कांदा, लसूण, मांसाहार व मद्य टाळावे. मन, वाणी आणि आचरण शुद्ध ठेवावे. एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे. स्वच्छ किंवा पिवळ्या पांढरे वस्त्र परिधान करावे. श्री विष्णू, विठ्ठल, रुक्मिणीची यांची पूजा करावी. तुळशीला पाणी अर्पण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्राचा जप करावा. विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीता किंवा हरिपाठ पठण करावे. उपवासाचे प्रकार. निर्जला, पाणी न घेता शक्य असल्यास फलाहार, फळे, दूध, ताक, सुकामेवा. उपवास आहार. उपवासाचा आहार साबुदाणा, राजगिऱ्याचा लाडू, शेंगदाणे, बटाटा. दिवसभर नामस्मरण, भजन, कीर्तन आणि विठ्ठल नाम जप करावा. राग, द्वेष, खोटे बोलणे आणि वाद टाळावे. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्नदान किंवा दान करावे. रात्री हरिनामाचा संकीर्तन, जागर किंवा भजन करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. उपवासाचे पारण. उपवासाचे पारण 26 जुलै 2026 रोजी द्वादशीला सूर्योदयानंतर हरिवासर संपल्यानंतर पारण करावे. प्रथम भगवान विष्णूला नैवेद्य दाखवावा. तुळशीचे पान ग्रहण करून नंतर सात्विक भोजन घ्यावे. आषाढी एकादशीचे महत्त्व. या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेत जातात. चतुर्मास सुरुवात होते. पंढरपूर येथे श्री विठ्ठलाचे दर्शन विशेष पुण्यदायी मानले जाते. या दिवशी केलेले नामस्मरण, दान, जप किंवा उपवास अनेक पटीने फळ देतात. या दिवशी म्हणायचे मंत्र. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी. आषाढी एकादशीचे धार्मिक महत्त्व. या दिवशी भगवान श्री विष्णू क्षीरसागरात योगनिद्रा धारण करतात. या दिवसापासून विवाह, गृहप्रवेश यासारख्या कार्य पारंपरिकरित्या टाळली जातात. महाराष्ट्रात लाखो वारकरी पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या याच दिवशी पंढरपुरात पोहोचतात. उपवासाचा संकल्प. स्नानानंतर हात, पाणी, तांदूळ किंवा फूल घेऊन असा संकल्प करावा. मी भगवान श्री विष्णूचे व विठ्ठलाच्या कृपाकरिता श्रद्धेने आषाढी वारीचा उपवास करीत आहात. माझे सर्व पापाचा नाश हो व भक्ती, आरोग्य, सुख, समृद्धी प्राप्त हो. पूजेसाठी लागणारे साहित्य. श्री विष्णू किंवा विठ्ठल रुक्माईचे फोटो किंवा मूर्ती. तुळशीचे पाने, पिवळे फुले, चंदन, अक्षिदा, हळद, कुंकू, धूप, दीप, तुपाचा दिवा, पंचामृत, नैवेद्य, फळे, खीर, सात्विक पदार्थ. पूजेची संपूर्ण विधी. घरातील देवघर स्वच्छ करावे. तुपाचा दिवा लावावा. श्री गणेशाचे पूजन करावे. भगवान विष्णूला जल, पंचामृत, शुद्ध जल अर्पण करावे. पिवळे फूल आणि तुळशीपत्र अर्पण करावे. विष्णू सहस्त्रनाम, हरिपाठ किंवा भगवद्गीतेतील 12वा किंवा 15वा अध्याय वाचावा. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्राचा 108 वेळा जप करावा. आरती करून प्रसाद वाटावा. आषाढी एकादशीला काय करावे? रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल नामाचा जप करा.
हरिपाठ, अभंग, भजन करावे. गरजू लोकांना अन्नदान, वस्त्रदान किंवा दक्षिणा द्यावी. गायीला चारा आणि पक्ष्यांना दाणे द्यावी. तुळशीला पाणी घालून प्रदक्षिणा घालाव्या. काय करू नये? कांदा, लसूण, मांसाहार, मद्य सेवन करू नये. राग, भांडणं, अपशब्द आणि खोटे बोलणे टाळावे. तामसी आहार घेऊ नये. दुसऱ्याची निंदा किंवा अपमान करू नये. उपवासात काय खावे? दूध, ताक, दही, फळे, केळी, सफरचंद, राजगिरा लाडू, साबुदाणा, शेंगदाणे, बटाटा आणि सोध मीठ. उपवासात काय खाऊ नये? गहू, तांदूळ, डाळी, हरभरा, मसूर, मका, साधे मीठ, कांदा, लसूण. आषाढी एकादशीला म्हणायच्या आरत्या. ओम जय जगदीश हरी, युग 28 विटेवरी उभा, जय देवा जय देवा जय पांडुरंगा. या दिवशी म्हणायचे महत्वाचे मंत्र. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो नारायणा, ओम श्री विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी. आषाढी एकादशीचे आध्यात्मिक फळ. पापाचा क्षय होतो, मनाला शांती मिळते, भगवान विष्णू विठ्ठलाच्या कृपा प्राप्त होतात, घरात सुख समाधान समृद्धी वाढते, भक्तीची भावना दृढ होते, चतुर्मासात सात्विक सुरुवात होते. ही एकादशी केवळ उपवासाचा दिवस नसून भक्ती, नामस्मरण, दान, सेवा, आत्मशुद्धी उत्सव मानली जाते. श्रद्धेने केलेला उपवास आणि विठ्ठलाची केलेला जप दिवसाचे मुख्य साधन मानले जाते. आषाढी एकादशीला करायचे 11 विशेष उपाय. सूर्योदयापूर्वी स्नान करून स्वच्छ पिवळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करा. देवघरात तुपाचा दिवा अखंड तेवत ठेवा. भगवान विठ्ठल रुक्मिणीचे मातेचे तुळशीपत्र अर्पण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्राचा 108 वेळा जप करा. विष्णू सहस्त्रनाम, हरिपाठ किंवा भगवद्गीतेचे पठण करा. रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नावाचा जयघोष दिवसभर करत राहा. गायीला हिरवा चारा द्या, पक्ष्यांना धान्य द्या, मुंग्यांना साखर अर्पण करा. गरीब गरजू लोकांना अन्नदान किंवा वस्त्रदान करा. संध्याकाळी आरती करून कुटुंबासह भोजन कीर्तन करा. शक्य असाल रात्रभर हरिनामाचा जागर करा. दुसऱ्या दिवशी द्वादशीला योग्य वेळी पारणं फेडा. आषाढी एकादशीची कथा. पुराणानुसार या दिवशी भगवान श्री विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात. देव, ऋषी आणि भक्तांनी या दिवशी त्यांची भक्तिपूर्ण पूजा केली तर सर्व पापाचा नाश होतो आणि मोक्षप्राप्ती मार्ग सुलभ होतो. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सावतामाळी आणि इतर संतांच्या वारकरी परंपरेमुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आषाढी एकादशीचे आध्यात्मिक रहस्य. चतुर्मासात सुरुवात याच दिवशी होती. मन, वाणी आणि कर्म शुद्ध ठेवण्याचा संकल्प केला जातो. नामस्मरण, मनातील नकारात्मक विचार कमी होतात. भक्ती, संयम आणि सेवाभाव वाढवण्याचा हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. आषाढी एकादशीचे पुण्य. विष्णू लोकाची प्राप्ती होते असे पुराणामध्ये वर्णन आहे. पितरांचा आशीर्वाद मिळतो, घरात सुख शांती समृद्धी वाढते, संकट दूर होऊन मानसिक समाधान मिळते, विठ्ठलाची कृपा प्राप्त होते. आषाढी एकादशी हा केवळ उपवासाचा दिवस नाही तर श्रद्धा, भक्ती, सेवा, नामस्मरण महापर्व आहे. या दिवशी मनापासून श्री विठ्ठलाचे जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल या नामाचा जप करा. आषाढी एकादशीचा हा केवळ एक उपवास नसून भक्ती, श्रद्धा, संयम आणि भगवान श्री विठ्ठलाच्या चरणी समर्पण करण्याचा पवित्र दिवस आहे. या दिवशी मनापासून केलेले नामस्मरण, जप, दान आणि सेवा याचे पुण्य अनेक पटीने वाढते असे शास्त्र सांगितले आहे. चला आपण सर्वजण आज एक संकल्प करूया. दररोज काही मिनिटे श्री विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या किंवा रामकृष्ण या नामाचा जप करूया. कारण जिथे नाम आहे तिथे विठ्ठल आहे, जिथे विठ्ठल आहे तिथे सुख आहे, जिथे सुख आहे तिथे शांती आहे आणि समाधान नक्कीच आहे. भगवान श्री पांडुरंग आणि माता रुक्मिणी आपल्या जीवनात सर्व अडचणी दूर करो, उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी
अखंड भक्तीचा आशीर्वाद देऊ हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय, धार्मिक आणि प्रेरणादायी माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा आणि शेवटी सर्वांना एकदा प्रेमाने म्हणा, कुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. पांडुरंग हरी, वासुदेव हरी, रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. विठ्ठल जय जय विठ्ठल. धन्यवाद.